राजकारणात वेळेची आणि शब्दांची किंमत काय असते हे समजायला अनेकदा पूर्ण आयुष्य जावं लागतं। पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात एका नेत्याच्या बाबतीत एक जुनी भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे आणि ती भविष्यवाणी केली होती खुद अजित पवार यांनी, ज्यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये एक धोक्याचा इशारा दिला होता की इथेच थांब, विधानसभा सोपी आहे पण खासदारकी वाटते तितकी सोपी नाही। पण निलेश लंके यांनी तो सल्ला ऐकला नाही आणि सत्तेच्या व महत्त्वाकांक्षेच्या आवेगात त्यांनी एक मोठं पाऊल उचललं, ज्याचे भयंकर राजकीय परिणाम आता हळूहळू सर्वांसमोर उलगडताना दिसत आहेत। निलेश लंके विरुद्ध सुजय विखे ही लढत केवळ 2 उमेदवारांमधली नव्हती, तर ती एका मोठ्या विचारधारेशी लढाई होती। कारण समोर अनेक वर्ष सत्ता उपभोगलेला, प्रचंड पैसा आणि प्रस्थापित घराण्याची ताकद असलेला तगडा उमेदवार होता आणि राजाचा मुलगाच राजा बनणार या प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान देतं। सर्वसामान्य माणूसही नेता होऊ शकतो हा अत्यंत भावनिक आणि क्रांतिकारी संदेश घेऊन निलेश लंके मैदानामध्ये उतरले होते। जनतेनेही त्यांच्या या साधेपणावर आणि संघर्षावर आंधळा विश्वास ठेवला आणि त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला। आणि ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा देखील मोठा वाटा आणि मोठा हात आहे, कारण त्यावेळेस जरांगे पॅटर्न खूप चालला होता आणि मराठा आरक्षणची तवा म्हणजे कॉन्ट्रोवर्सी चालू होते। त्याचबरोबर मित्रांनो, आपण पुढे वळूया की खरी कसोटी विजयानंतर सुरू होते हे त्यांना कदाचित समजलं नाही, कारण संसदेची पायरी चढल्यानंतर पुढची 5 वर्ष मतदारांसाठी नेमके काय करणार हा खरा प्रश्न होता। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये नगर, मनमाड रस्ता, साखळी पाणी योजना, शेतकऱ्यांचे रखडलेले प्रश्न, नवीन MIDC, अद्ययावत सरकारी दवाखाने, कॉलेजेस अशी अनेक मोठी आणि स्वप्नवत आश्वासने जनतेला दिली गेली होती। पण निवडून आल्यावर या आश्वासनाचं नक्की काय झालं हा प्रश्न आज प्रत्येक मतदार विचारत असतानाच साधारण 2 वर्षात त्यांनी अचानक एक अत्यंत धक्कादायक घोषणा केली की ते पुढची लोकसभा लढवणार नाहीत। या एका घोषणेने संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये भूकंप आणला आणि अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले की जे काम एका खासदाराला 5 वर्षामध्ये करायचं होतं ते त्यांनी 2 वर्षातच पूर्ण करून संपवलं का, की अजून डोंगरा एवढं काम बाकी असताना जबाबदारीचं ओझं पेलवत नाही म्हणून अचानक मैदान सोडणं त्यांनी पसंत केलं। आज ज्या जनतेनं त्यांना डोक्यावर घेतलं तीच जनता आता उघडपणे विचारू लागली आहे की आमचं मौल्यवान मत वाया गेलं का। संसदेसारख्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या मतदारसंघाचे आणि विशेषतः शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यामध्ये त्यांना आलेलं अपयश आता लपून राहिलेलं नाही आणि अपेक्षित आवाज दिल्लीमध्ये घुमलाच नाही, अशी तीव्र निराशा मतदारांमध्ये निर्माण झाली असतानाच त्यांच्या काही राजकीय निर्णयांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं। वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला केलेला उघड विरोध असो, काही विशिष्ट समाजाची सातत्याने दाखवलेली जवळीक असो किंवा महानगरपालिका निवडणुकांदरम्यान व्हायरल झालेले ते वादग्रस्त व्हिडिओ असोत, या सगळ्या घटनाक्रमांमुळे ज्याच्यावर विशिष्ट मतदारांपुरते मर्यादित राजकारण करणारा नेता असा न पुसला जाणारा शिक्का बसू लागला आहे की दुसरीकडे अन्नदान, वारीत सहभाग, गडकिल्ले स्वच्छता मोहीम यांसारखी कामं नक्कीच झाली। पण आता सुज्ञ नागरिक विचारत आहेत की ही सगळी समाजसेवेची कामं खासदार नसतानाही एक सामान्य नागरिक किंवा आमदार म्हणून करता आली असती, पण खासदार म्हणून दिल्लीतून जो मोठा निधी आणायचा होता आणि जे मोठं धोरणात्मक प्रश्न सोडवायचे होते त्याचं काय झालं। हळूहळू राजकीय समीकरणही त्यांच्या विरोधामध्ये जाऊ लागली, कारण ज्या मित्रपक्षांनी आणि नेत्यांनी लोकसभेत त्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून साथ दिली त्यांनाच विधानसभेमध्ये लंके यांच्याकडून अपेक्षित ताकद आणि साथ मिळाली नाही, असे गंभीर आरोप त्यांच्यावर होऊ लागले आहेत। अनेक जवळच्या सहकाऱ्यांचा आणि निष्ठावंतांचा दारुण पराभव झाला आणि या सर्वांची नैतिक आणि राजकीय जबाबदारी साहजिकच लंके यांच्यावरच टाकली गेली। पण या संपूर्ण राजकीय प्रवासातील सर्वात मोठा आणि आत्मघाती टर्निंग पॉइंट ठरली ती नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक, जिथे लोकसभेमध्ये घराणेशाही विरोधात प्रस्थापितांना आव्हान देणाऱ्या निलेश लंके यांनी पारनेरमधून थेट आपल्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी दिली आणि इथेच त्यांच्या विचारांचा आणि नैतिकतेचा सर्वात मोठा पराभव झाला आणि या एका निर्णयामुळे त्यांची घराणेशाही ही विरोधातील सर्व प्रतिमा एका झटक्यात पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली आणि याचा थेट परिणाम असा झाला की ज्या पारनेरने लोकसभेत त्यांना सर्वात मोठा लीड दिला होता त्याच पारनेरच्या जनतेने त्यांना विधानसभेत त्यांची जागा दाखवून दिली आणि तिथेच त्यांचा सर्वात मोठा पराभव झाला, जिथून त्यांच्या राजकीय घसरणीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं अनेक राजकीय विश्लेषकांचं ठाम मत आहे। पण या सगळ्यावर कडी केली ती त्यांनी नुकत्याच केलेल्या एका अत्यंत बेजबाबदार विधानाने, जिथे त्यांनी जाहीरपणे सांगितले की मला कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा लढवली। या एका वाक्याने संपूर्ण परिस्थिती आणखीनच गंभीर आणि भयानक वाटू लागली आहे, कारण ज्या हजारो सामान्य लोकांनी ऊन पावसाची तमा न बाळगता तुम्हाला मतदान केलं तर तुमच्या वैयक्तिक सुडासाठी किंवा कोणाची तरी राजकीय
जिरवण्यासाठी नाही, तर त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्यातील प्रश्नासाठी निवडून दिलं होतं. आता सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की जर प्रतिस्पर्ध्याला हरवणं आणि वैयक्तिक खुन्नस काढणं हे तुमचं एकमेव उद्दिष्ट होतं, तर पुढची 5 वर्ष त्या निष्पाप लोकांचं काय होणार? आज विरोधकांच्या हाती आयात कोलीत मिळालं आहे आणि ते एकच अत्यंत टोकदार प्रश्न विचारतायत की कोणाची जिरवण्याच्या नादात शेवटी मतदारसंघाची जिरवणूक झाली आहे. आणि हा संपूर्ण घटनाक्रम पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तोच दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर येतो की जर त्या दिवशी अजित पवारांचा तो परखड सल्ला ऐकला असता, तर आज चित्र काहीसं वेगळं आणि सुरक्षित असतं का? आता हा सगळा घटनाक्रम आणि हे राजकीय वास्तव पाहिल्यानंतर एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की पारनेरमधून पत्नीला उमेदवारी देणं ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती का? प्रस्थापित घराण्यांना आणि घराणेशाहीला विरोध करणारे स्वतःच सत्तेची चव चाकल्यानंतर त्या घराणेशाहीच्या मोहजालात अडकले. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेने एवढा मोठा कौल दिल्यानंतर अर्ध्यावरच मैदान सोडून पळ काढणं हे योग्य होतं का? या संपूर्ण राजकीय नाट्याबद्दल तुमचं स्पष्ट आणि परखड मत काय आहे ते नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा, आपल्या चॅनलला हाईप करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक ती बेल आयकॉन देखील ऑन करून ठेवा, म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटेल. तर तुझे काय प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचार. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.